बरं बोला. एकाने विचारा. एकाने विचारा. मला एक मिनिट. मराठी उद्या माननीय राजसाहेब ठाकरे आज त्या माननीय अमित शहाना भेटले. ही बातमी मीही पाहिलेली आहे. मी एवढंच सांगेन या संदर्भात, कुणी कुणाला भेटावं हा संविधानाने दिलेला अधिकार आहे. त्या अधिकारात कुणालाही भेटू दे, काय फरक पडतो त्यांनी. प्रश्न राहिला की त्याच्या पुढचे जे प्रश्न उभे राहिलेले आहेत नंतरचे, की भेटले याच्यासाठी कशाला ऑब्जेक्शन आहे, भेटू दे. परंतु मुळात ईडीची कारवाई झाल्यानंतर त्यांच्या वागण्यातील बदल अतिशय स्पष्टपणे दिसत आलेला आहे. त्यांनी 2014 पूर्वी माननीय मोदींचं फार मोठं कौतुक केलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर ताशेरे झाडण्यास प्रचंड टीका टिप्पणी केली. मग दरम्यान त्यांनी माननीय शरद पवार साहेबांचं कौतुक करायला सुरुवात केलं. मग आता त्यांच्यावर टीका टिप्पणी सुरू केली. त्यानंतर त्यांनी आदरणीय उद्धवजींवर पण टीका टिप्पणी केलेली आहे. त्यामुळे त्यांचा ज्याला इंग्रजीमध्ये वेवरिंग माइंड म्हणतात, असं कुठलंही असं मुद्दा घेऊन किंवा एखादा विचार घेऊन ते ठाम उभे असं महाराष्ट्राने काही अनुभवलेलं नाही. आता मी पहिल्या वाक्य सांगितल्याप्रमाणे ईडीच्या नंतरची त्यांची कारवाई, त्यांचं वागणं आहे ते बदललेलं आहे. त्यामुळे ते कशासाठी भेटले तर ते तुम्हा सगळ्यांना ठाऊक आहे. त्यांना काहीतरी एक जागा लढवायची असं म्हणतात, एक म्हणतात की ते एकच देतात, असं दोन्ही विषय आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे मुळात असे की ज्या पक्षाचा माजी मुख्यमंत्री किंवा विद्यमान उपमुख्यमंत्री असे म्हणतात मी परत आलो पण 2 पक्षाला तोडून आलो, अशा पक्षामध्ये कोणाला जायचं असेल तर आनंदच यायचा, तिकडे स्वागत होईल तोडफोड करायला. आणि त्याच्या पलीकडचा विषय असा आहे की दुर्दैव आहे की महाराष्ट्रातल्या मराठी माणसांमध्ये कसं विभाजन करता येईल हे त्यांचं उद्दिष्ट आहे. कुणाचं? भारतीय जनता पार्टीचं. आणि मग त्यासाठी त्यांना पुढं करायचं. त्यांनी 2019च्या लोकसभेत पण माझ्या विरोधात होते ते, तेव्हा ते पवार साहेबांच्या वतीने सभा घेतल्या होत्या त्यांनी. परिणाम काही होत नाही. महाराष्ट्रातील जनता शून्य आहे. महाराष्ट्रातील जनतेनं आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांना ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री पदावर दूर साधलं गेलं, पाठी सुराव खुपसला, त्याच्याबद्दलची प्रचंड चीड महाराष्ट्रातील जनतेमध्ये आहे. ते संधीची वाट बघतायत. आणि त्याही पलीकडे आदरणीय उद्धवजींबद्दलचं एक आदर, कोविडमध्ये केलेलं काम, या सगळ्याचा परिपाक उद्याच्या निवडणुकीत आपल्याला दिसेल. आणि म्हणून या ज्या काही गोष्टी घडत असतात ते घडू दे, काय फरक नाही पडणार आहे त्यांनी काही फरक पडत नाही. उलट लोक अधिक दृढ होतील उद्धवजींच्या बाजूने जायला. कारण यांनी जो काही बाजार मांडलाय राजकारणातला भारतीय जनता पार्टीनं, त्यांना आता इंग्रजी कुठलंही धर्म साधं राहिलंच नाही. आपण धर्म समजते असे शब्द ते वापरतात, तो धर्मच कुठला राहिला नाही. त्यांचा धर्म एकच आहे, सत्ता मिळवणं, कुणाशी हातमिळवणी करणं, काल ज्यांना शिव्या घातल्या त्यांना मांडीवर बसवणं, मांडीला मांडी लागू नये असं म्हणणाऱ्यांना बघून त्यांना दत्तक घेणं, हे सगळे प्रकार त्यांच्याकडे सुरू आहे. ते त्यांना करू द्या. ज्या पद्धतीनं इंडिया आघाडी उभी आहे आणि आदरणीय उद्धवजी ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचं नेतृत्व करतात ते पाहिल्यानंतर आम्हाला याची कुठेही चिंता वाटत नाही. पडले हिंदी में कुठल्या भाषेत पाहिजे हिंदी देखो. एक बात जब आप पूछते हो तो सिर्फ मराठी वोटों को तोड़ने की बात तो उनके मन में है ही, लेकिन उनके साथ जाने से क्या उत्तर भारतीय वोट करेंगे, क्या जैन लोग वोट करेंगे, ये भी तो सोचो. जिनको पीटा था भूल गए क्या? तो छोड़ो, ये सारी बातें होती रहेगी, हमें उससे कोई मतलब नहीं है. हमें मतलब है कि महाराष्ट्र धर्माभिमान, महाराष्ट्र का स्वाभिमान की रक्षा अगर कोई कर रहा है तो आदरणीय उद्धव जी ठाकरे साहब कर रहे, डट के खड़े हैं. और उनके साथ में कांग्रेस और एनसीपी साथ में है तो हम इंडिया आघाड़ी करके आगे जाएंगे, उसमें कोई दिक्कत नहीं. मला वाटतं या तुमच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या तुम्हीच द्याव्यात, मी त्याच्यावर बोलणं योग्य नाही.
जागा वाटपाचा तिढ्यामध्ये अडवून चालू नाही. जागा वाटपाचं काम माननीय सर्व पक्षांचे नेतृत्व अतिशय प्रगल्भ आहे. राष्ट्रवादी असू द्या, काँग्रेस असू द्या आणि शिवसेना असू द्या, या जागा वाटपामध्ये कोणती अडचण नाही. हा मी येतो उद्या आलं लक्षात. प्रकाश आंबेडकर साहेब आमच्या त्यांनी केलं ट्विट वाचलं मी त्यांनी केलं. प्रकाश आंबेडकर असं म्हणतात की शिवसेनेला आम्हाला शिकवू नये, ते अगोदर कोणासोबत जाऊन आलेत आम्हाला माहित आहे, असं तुम्हाला त्याची तुम्ही दखल घ्या. आम्हाला दखल घ्यायची गरज वाटत नाही. आम्हाला एवढंच कळतं की आघाडीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आहेत. त्यांनी त्यांना 4 जागा देऊ केल्या होत्या हे जाहीर आहे. उलट त्यांच्या ट्विटमध्ये आज असं आहे की आम्ही काँग्रेसच्या 7 जागांना कुठे पाठिंबा पाहिजे ते विचारात देतो. हे सारं हास्यास्पद आहे. त्यामुळे मी खरं तर त्यांच्या आज सकाळी बोललोय. एक हुशार व्यक्तिमत्व आहे, विद्वान आहेत. त्यांची प्रज्ञा राजकीय वर्तुळात दिसत नाही. ती सामाजिकदृष्ट्या केव्हा केव्हा ती स्थिती इथे आलीच ती तर सामंजस्याचं पुढं चांगलं पुढं गेलं असतं. त्याला त्यांच्या मार्गाने जाण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आता इथं आघाडीने त्यांना शेवटी एकत्र सांगितलं की आम्ही तिन्ही पक्षांनी मिळून जाहीरपणे सांगितलं की यापुढे चर्चा नाही. 4 जागा देऊ केलं ते घ्यायला आणि त्याच्यातून पुढे जाणं हे त्यांनी करायला पाहिजे. एक सवाल ये है, राज ठाकरे को एनडीए में लाने के पीछे वजह ये थी कि खासतौर पर साउथ मुंबई की सीट लड़ना चाहते हैं तो वहां पर मराठी वोट कंसोलिडेट होगा, एक साथ जाएगा, इससे आपकी जो सीट है वो एनडीए को जाने में आसान होगी, ऐसा उनका अपना एक तर्क है. हर एक इंसान अपने अपने तर्क लगा सकता है. उससे मैं क्यों मुझे कुछ समझ भी नहीं आ रहा है. पिछली बार भी था, आज भी है. मराठी लोग आज आप जानते नहीं है किनके साथ जा रहे हैं वो भी सोच लो पहले. जिन्होंने महाराष्ट्र से सारे उद्योग गुजरात में लेके गए, ऐसे लोगों के जाने के बाद वो IFSC सेंटर हो, टाटा एयरबस हो, मेडिकल डिवाइस पार्क हो या मेडिकल ड्रग पार्क हो, बल ड्रग पार्क हो, सारे तो आप गुजरात में लेके गए ना. अभी डायमंड बाजार में लेके गए. तो मराठी लोगों में गुस्सा है कि बिहार तो बेरोजगारी इतनी सीमा पर गई है, उसके बावजूद जो रोजगार मिलना था वो रोजगार भी लेके गए ना. तो रोजगार लेके जाने वाले के साथ मराठा मानुस जाएगा नहीं जाएगा ना. तो ये जानते हैं तो क्यों करे. अभी ठीक है तो कुछ कोशिश हो रही है, उस कोशिश सफल नहीं होगी इतना ही बड़ा.